पूर्वीच्या काळी धुरी देताना रॉकेलचा वापर केला जायचा आणि ते सगळं बाळाच्या नाकात जायचं, तोंडात जायचं. मग मी काय सांगेल, म्हणजे जर तुम्हाला धुरी द्यायचीच आहे तर तुम्ही कशी देऊ शकता? घरच्या घरी धुरी देण्यासाठी तुम्ही ओवा तव्यावरती भाजून त्याचा वास, त्याचा वाफारा तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. जर तुमच्याकडे कोळसा उपलब्ध असेल ते घेऊन तुम्ही त्याची धुरी देऊ शकता. कोळसे कसे गरम केले पाहिजेत? रॉकेल न वापरता तुम्ही ते गॅसवरती गरम केले पाहिजेत आणि एका भांड्यात तुम्ही ते घेऊन त्याच्यावरती ओवा, शेपा, वावडिंग हे टाकून त्याची धुरी बाळाला दिली पाहिजे. ह्याच्यामध्ये धुपाचा सुद्धा वापर केला जातो. आता धुरी किती वेळ द्यायची, किती प्रमाणात द्यायची? जेवढी धुरी तुमच्या बाळाला सोसवेल तितका वेळ तुम्ही ती धुरी देऊ शकता. पण खूप प्रोलॉंग म्हणजे 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही तुमच्या बाळाला धुरी देताय तर त्याचा त्रास तुमच्या बाळाला होऊ शकतो. बाळाची स्किन खूप नाजूक असते आणि जास्ती धुरीमुळे त्याच्या स्किनला त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात बाळ जन्मलेलं आहे तर धुरी देणं सजेस्टेड नाही आहे आणि बाळ थंडीत पावसाळ्यात असेल तर तुम्ही कमी प्रमाणात ती धुरी देऊ शकता बाळाला.